नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. बजरंग दलाची निदर्शने. बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंदूंवर अत्याचार सुरू आहेत. त्याच्या विरोधात धुळ्यात विश्व हिंदू परिषद व बजरंग दल आक्रमक झाला आला आहे. त्यांनी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ निदर्शने करत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना निवेदन सादर केले. या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याची एकमुखी मागणी देखील यावेळी करण्यात आली. बंगालमध्ये होत असलेली हिंसा प्रकरणाची सखोल चौकशी NIA यांच्या वतीने करण्यात यावी. दोषींवर कठोर शासन करण्यात यावे. बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय सुरक्षा दलाकडे सोपवण्यात यावी. बांगलादेशी आणि रोहिंग्यांना शोधून त्यांना देशाबाहेर हाकलून द्यायला हवे. बंगाल व बांगलादेश यांच्यातील 450 किलोमीटरची सीमारेषेवर तार लावण्यात यावी आणि हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे. अशा विविध मागण्या घेऊन ही निदर्शने करण्यात आली. संवैधानिकदृष्ट्या 2 एप्रिल आणि 3 एप्रिल या दिवशी राज्यसभा व लोकसभेमध्ये वक्फ बोर्ड विरोधी अधिनियममध्ये सुधारणा झाली आणि खरं तर हे संवैधानिकदृष्ट्या झालेलं काम होतं. पण याला बंगालमधील मौलवींनी आणि तिथल्या मुस्लिम नेत्यांनी एक वैयक्तिक असं हे ठरवून हिंदूंविरुद्ध आंदोलन सुरू केलं आणि हे आंदोलन सुरू करून मुर्शिदाबादला 11 एप्रिल 2025 रोजी जे काही झालं त्याच्यात 200 घरांवर हल्ला होऊन त्यांची जी काही व्यावसायिक अशी प्रतिष्ठानं होती त्यांनाही नष्ट करण्यात आलं, जाळण्यात आलं आणि हे सगळं फक्त आणि फक्त हिंदू विरोधी होतं आहे. खरं तर संवैधानिकदृष्ट्या हे संविधानाने केलेलं काम होतं. हे कुणी हिंदूंनी सुचवलेलं असा बदल नव्हता. या देशाला आवश्यक असलेला वक्फ अधिनियम हा होणं गरजेचं होतं, सुधारणा होणं गरजेची होती. पण त्याला वैयक्तिक हिंदूंच्या विरुद्ध असं करून बंगालमध्ये जे काही सुरू झालेलं आहे ते आता मुर्शिदाबादहून पूर्ण पश्चिम बंगालमध्ये ते व्हायला लागलं आहे आणि याला रोहिंग्या किंवा त्या दृष्टिकोनातनं मुस्लिमांचं जे काही लांगुल चालन ममता दिदींकडनं चाललेलं आहे त्यावेळेस त्यांनी संवैधानिकदृष्ट्या कुठलेही निर्णय घेतलेले नसतात. रोहिंग्यांना मात्र तिथं वसवलं जातं आहे. तर अशा सगळ्यांच्या विरुद्ध म्हणून त्या ठिकाणी आज आम्ही आंदोलनाद्वारे हे सुचवतो आहे की जे काही झालं आहे 200 कुटुंबांवर जो काही अन्याय झाला आणि तो जो पश्चिम बंगालमध्ये हिंसा सुरू झालेली आहे याचं NIA द्वारा त्यांची चौकशी व्हावी. जे त्याच्यात दोषी सापडतील त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत, त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि राष्ट्रपती राजवट लागू करून बॉर्डर सिक्युरिटी फोर्स किंवा केंद्रीय बल यांच्या ताब्यामध्ये पश्चिम बंगाल देण्यात यावा. तसेच जे पश्चिम बंगालमध्ये बांगलादेशमधून येणारे रोहिंग्या आहेत अशांना येण्यासाठीचा मज्जाव करण्यासाठी 450 किलोमीटरची जी काही बंदिस्त तार त्या ठिकाणी आपण म्हणलेली आहे, शासनाने म्हणलेली आहे, तिला जे काही विरोध पश्चिम बंगाल सरकारने केलेला आहे ते सरकार बरखास्त करून 450 किलोमीटरची जी तारेची बाउंड्री आहे ती बांधण्यात यावी आणि सरकार लवकरात लवकर पश्चिम बंगालचं बरखास्त करून महामहिम राष्ट्रपतींनी त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करावी ही आमची मागणी आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.